आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूर पूर्व संजीवनी हॉल येथे काल दिनांक 13 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्यावर निशाणा साधत गेली 10 वर्षे कपिल पाटील मतदारसंघाचे खासदारपद भूषवत आहेत, मात्र त्यांना मतदारसंघाचा विकास करणे काही जमले नाही। एवढेच सोडाव, त्यांना अजून मतदारसंघातील मूलभूत आणि पायाभूत सुविधा देखील पुरवता आल्या नाहीत। जी कामे आतापर्यंत भिवंडी मतदारसंघात झाली आहेत ती सगळीच कामे या परिसरातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व आमदार यांनी केलेली आहेत आणि या कामांवर आपली मक्तेदारी दाखवत कपिल पाटील हे जनतेकडे मत मागत आहेत। खुद्द कपिल पाटील यांना देखील हे माहीत असल्यानं आपल्याला मत द्या असे न म्हणता नरेंद्र मोदींना मतदान करा अशी बोलण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे बाळा मामा यांनी म्हटले आहे। मतदारसंघातील जनता ही सुज्ञ आहे। त्यांनी 10 वर्ष कपिल पाटील यांना खासदारकी देऊन आपली झालेली अधोगती पाहिलेली आहे। त्यामुळे यंदा जनता हीच कपिल पाटील यांना चांगलाच धडा शिकवेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जनता नक्कीच मला निवडून देईल असा विश्वास व्यक्त करत 20 मे रोजी होणाऱ्या मतदानात आपण कपिल पाटील यांना 2 लाख मतांनी पराभूत करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। तसेच बदलापुरात एकूण 47 नगरसेवकांपैकी 46 नगरसेवक आमच्याकडे आहेत असे म्हणत कपिल पाटील आम्हाला डिवचत आहेत, मात्र त्यांनी हे लक्षात घ्यावे की तुमच्याकडे 46 नगरसेवक जरी असले तरी आमच्या एका नगरसेवकानं तुम्हाला घाम फोडलाय असे सांगत त्यांनी पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या कामाचे कौतुक केले। बदलापूर शहराच्या गल्लोगल्लीत आणि प्रत्येक घराघरात जाऊन तुम्हाला प्रचार करायची वेळ आली आहे असा टोला सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी कपिल पाटील यांना लगावलाय। सर्वप्रथम महाविकास आघाडी, सर्व घटक पक्ष, सर्व पक्षातील प्रमुख नेते यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतोय आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रयत्नातून, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि एक विजयाचा विश्वास घेऊन ही जी भिवंडी लोकसभेची जागा आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या गटाकडे आलेले आहे आणि खास करून मला उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि सर्व प्रमुख नेते यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। बघा मॅडम, इंजिन आहे हे कबूल केलेलं आहे आणि बस आत्ता जस्ट इंजिन स्टार्ट झालेलं आहे। तुम्ही बघा तर कसं धावतो ते, हे इंजिन जे स्टार्ट झालेलं आहे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विजय होईपर्यंत हे इंजिन थांबणार नाही आणि विजय झाल्यानंतर देखील आपण महाराष्ट्र आणि देशावरचं संकट पाहिलं असेल। यासाठी हे महाविकास आघाडी एक सह्याद्रीच्या रूपाने हिमालयाच्या पाठीशी उभी राहणार। अरे ते अपयशी आहेत म्हणून तर सोसायटीमध्ये जातात ना। मी तुम्हाला सांगतो, मला एकदा संधी मिळू दे, पुन्हा 5 वर्षात मी मतदारांपर्यंत जाणार नाही, मतदार माझ्यापर्यंत येतील अशा प्रकारची कामं करेन। गेल्या 10 वर्षात साधे इथे कार्यालय देखील उभं केलेलं नाही, एक देखील समस्या सोडवलेली नाही आणि आज तुम्ही इथं ठाण मांडून बसलात, सोसायटीमध्ये जातात कशासाठी? जर तुम्ही काम केलं असतं तर इथपर्यंत जायची नगरसेवकासारखं लढायची वेळ आली असती का? तुम्ही तुमची प्रतिष्ठा जपली नाही। तुम्ही नुसते खासदार नाही, 2.5 वर्ष केंद्रीय मंत्री आहे, पण त्या केंद्रीय मंत्री पदाची देखील प्रतिष्ठा राखली नाही आणि म्हणून आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे। आज तुम्ही पाहत असाल प्रत्येक बिल्डिंगमध्ये जातात म्हणजे ते रस्त्यावर उतरले आहे, याचा अर्थ तुम्ही बदलापूरकरांनी त्यांना रस्त्यावर आणलेलं आहे, हेही लक्षात ठेवा। आणि याची पुढच्या रस्त्यावर आल्यानंतर काय अवस्था होते ही येत्या 20 मे आणि निकाल 4 जून त्यांना दिसेल। बघा, खरं म्हटलं तर वंचित आघाडीने पाठिंबा जाहीर केलेला आहे, परंतु अजून फॉर्म भरायची वेळ
26 एप्रिल ते 3 मे अशी वेळ आहे. तर जोपर्यंत फॉर्म भरला जात नाही, आणि आपण सर्वांना माहीत आहे हे राजकारण आहे, अशा अनेक गोष्टी पाहिल्या की दिल्लीवरून एपी फॉर्म घेऊन निघाले आणि मुंबईला आल्यावर ते कॅन्सल झालेलं असतं. मी माझ्याही बाबतीत बोलतो, सगळ्यांच्या बाबतीत, कारण हे राजकारण आहे. आणि खास करून गेल्या 1-2 वर्षात जे महाराष्ट्रात राजकारण घडलेलं आहे हे जगाच्या पाठीवर, मी महाराष्ट्र देशात नाही बोलत, जगाच्या पाठीवर असं कुठेही राजकारण घडलेलं नाही. आणि म्हणून सगळ्या गोष्टीचं वेट अँड वॉच करायला हरकत नाही. बघूया, आमचेही प्रयत्न असतील की त्यांनी आमच्या सोबत यावं. तर त्यांची जी विचारधारा आहे ही भारतीय जनता पार्टी कपिल पाटलाच्या विरोधातली विचारधारा आहे. आणि म्हणून जेव्हा विरोधाची विचारधारा असतो तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र येणे हे खूप गरजेचं आहे. आणि आम्ही तशा प्रकारची त्यांना विनंती देखील करणार आहोत. बघूया आता. 1.25 लाख मतांच्या फरकानं निवडून येणार अशा प्रकारचा आत्मविश्वास कुठेतरी कपिल पाटील यांनी व्यक्त केलेला आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे. महाविकास आघाडीची कशी तयारी आहे? 2 लाख मतांनी कपिल पाटलांना पाडणार. किती? 2 लाख मतांनी. 1.25 लाख सोडा. आणि घोडा मैदान जवळ आहे. 20 मे निवडणूक आहे, 4 जून रिझल्ट आहे. पुन्हा तुमच्या समोर आम्ही येणारच आहोत. तुम्ही बघा, कमीत कमी 2 लाख मतांनी कपिल पाटलांचा पराभव होणार आहे. आजच तुम्ही बदलापूरकरांनी त्याला जागा दाखवलेल्या त्यांना. आणखी 35 ते 40 दिवस बाकी आहे. आणखी बघा काय अवस्था होईल. हे फक्त विश्वास व्यक्त करणे हे एवढंच काम त्यांच्याकडे राहिलेलं आहे, बाकी काही नाही. बघा, ही चुकीची गोष्ट आहे. ही चुकीची गोष्ट आहे. मी वडनेरे साहेबांना देखील सांगेन, शहापूरला देखील सांगितलं, पुढच्या वेळेस अशा प्रकारची चुकी होणार नाही. कारण ते देखील या जिल्ह्याचे प्रमुख आहेत, जबाबदार पदाधिकारी आहेत आणि विशेष म्हणजे सक्रिय कार्यकर्ते आहेत. पदाचा विषय सोडा, पण ते सक्रिय कार्यकर्ते. आणि म्हणून पुढच्या वेळेस अशा प्रकारची तक्रार येणार नाही एवढं आम्ही नक्कीच. आणि खरं म्हटलं तर आपल्या सर्वांच्या उशाला धरण आहे, परंतु तरी देखील कोरड आपल्या घशाला आहे. आणि म्हणूनच बघा, सगळ्यांनी या खासदारांनी जर ठरवलं असतं ते सर्व गोष्टी करू शकल्या असत्या. शर्यतजी आमचे सांगत होते 4.5 वर्ष नाही, 10 वर्ष पूर्ण होतील आता. आणि हेही लक्षात ठेवा, तुम्ही 8 महिन्यापूर्वी शहर अध्यक्ष झालात. तुम्ही सांगता आत्ता कपिल पाटीलनी इथं ऑफिसचं उद्घाटन केलं, 10 वर्षात केलं नाही. 47 मधून 46 नगरसेवक होते, तर एक नगरसेवकांनी घाम फोडला म्हणूनच कार्यालय उभं करायला लागलं. असंच कार्यालय जर 10 वर्षापूर्वी उभं असतं तर नक्कीच आपल्या सर्वांच्या ज्या काही समस्या असतील, जे काही विषय असतील ते प्रामाणिकपणे सोडवू शकले असते. परंतु इथं सोडा, संपूर्ण लोकसभा क्षेत्रात 100% निष्क्रिय आणि अपयशी असे खासदार आहेत. कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही. मोहिनी जाधव, बदलापूर. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.